जय हरी शेतकरी बंधूंनो, काल मी एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये मी एकच गोष्ट सांगितली होती, फक्त टॉप भाव पाहून निर्णय घेऊ नका. काही मित्रांना माझं म्हणणं पटलं असेल, काहींना नसेल, पण आज पुन्हा काही मार्केटचे व्हिडिओ आणि रील्स पाहिल्यानंतर मला तोच मुद्दा सांगावासा वाटला. आज मी 2-3 मार्केटचे व्हिडिओ पाहिले. काही ठिकाणी हलक्या दर्जाच्या कांद्याचा लिलाव सुरू होता. त्या मालाला वेगळा भाव मिळत होता, पण त्याच व्हिडिओमध्ये फक्त सर्वात जास्त म्हणजे टॉप भाव मोठ्या अक्षरात दाखवला गेला होता. त्यामुळे अनेक शेतकरी मित्रांचा ना गैरसमज होऊ शकतो की त्या मार्केटमध्ये प्रत्येक कांद्याला तसाच भाव मिळाला. प्रत्यक्षात तसं नसतं मित्रांनो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. बाजारात साधारणपणे 3 प्रकारचा कांदा येत असतो. म्हणजे जो पहिला प्रकार म्हणजे डॅमेज किंवा हलक्या दर्जाचा कांदा. हा रेग्युलर येणाऱ्या मालातील कमी दर्जाचा माल असतो, त्यामुळे त्याला भावही कमी मिळतो त्याच्या क्वालिटीनुसार. तर दुसरा प्रकार म्हणजे रेग्युलर चांगल्या दर्जाचा कांदा. हा बहुतेक शेतकरी घेऊन येतात. यालाच बाजारात सरासरी भाव मिळतो. आपण म्हणतो जो सरासरी भाव आहे तो हाच माल असतो. तर आणि बाजाराची खरी परिस्थिती समजण्यासाठी हाच भाव महत्त्वाचा असतो. आता तिसरा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. का इतके दिवस तुम्ही बघत होते ना, जो 3,000, 3,500, 4,000 जो रेट जातोय, तो का जातोय काय, त्याचं मेन कारण हे त्यात हा तिसऱ्या प्रकारामधला कांदा येतो. तो भरपूर शेतकऱ्यांना माहिती आहे किंवा काही जणांना माहीत नसेल, तर ते एक सांगून देतो. तर ऐका हे आता. अनेक मित्रांना माहीत असेल, काहींना नसेल. सध्या काही भागात आहे ना, बियाण्यासाठी कांद्याची खरेदी सुरू आहे. बियाण्यासाठी कांदा. ज्या भागात उत्तम दर्जाचा कांदा तयार होतो ना, तिथे मोठ्या कंपन्या किंवा व्यापारी किंवा बियाण्याचे एजंट थेट खरेदीसाठी त्या मार्केटमध्ये जात असतात. ते साधा कांदा घेत नाहीत. ते अतिशय निवडक माल घेतात, कारण की तो कांदा बियाण्यासाठी लागत असतो. एका ट्रॅक्टरमध्ये तुम्ही पाहिलं तर जवळपास प्रत्येक कांदा म्हणजे एकन एक कांदा तो प्रत्येक एकाच आकाराचा असतो, एकाच रंगाचा असतो आणि दर्जाचा एकाच असतो. पूर्ण माल एकसारखा दिसतो. अशा मालाचा उपयोग आहे ना बियाण्यासाठी केला जातो मित्रांनो. त्यामुळे त्या मालाला नेहमीपेक्षा खूप जास्त भाव मिळू शकतो आणि तो भाव अजून पण वाढतच राहणार आहे. तो काही कमी होत नाही. म्हणून एखाद्या मार्केटमध्ये तो 35 ते ₹4,000 किंवा ₹3,000 भाव दिसला, तर त्याचा अर्थ असा नाही की त्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याच्या कांद्याचा तोच भाव मिळेल. अनेक वेळा तो भाव अशा निवडक बियाण्याच्या मालालाच असतो. आजही मी काही मार्केट पाहिले, तिथे रेग्युलर मालाची सरासरी किंमत साधारण त्याच रेंजमध्ये होती की जे बाकीचे जेवढे मार्केट चालू आहे त्या रेंजमध्ये. हो, फक्त ₹100-200 फरक दिसत होता, कारण की म्हणजे बाजारात सुधारणा आहेच, पण सर्वात जास्त भाव वेगळ्या दर्जाचा किंवा बियाण्याच्या मालाला मिळत असतो. हे 100% तुम्ही लक्षात ठेवा. माझा उद्देश कोणत्याही यूट्यूबर किंवा कोणत्याही चॅनलवर टीका करणं नाही. मी कोणाचं नाव घेत नाही आणि घेणार पण नाही. ते तुम्हाला माहितीच असेल कोणते कोणते चॅनल हे असं करत आहेत. मिसगाईड होत आहे शेतकऱ्यांचं. मी फक्त एवढंच सांगतो की टॉप भाव, सरासरी भाव, मालाचा दर्जा आणि आवक या चारही गोष्टी एकत्र पाहिल्या तरच बाजारात खरं चित्र समजतं. चारही गोष्टी एकत्र बघाव्या लागतात. तर शेतकरी मित्रांनो, आपण वर्षभर कष्ट करतो, त्यामुळे बाजारात बाजारभाव समजून घेऊन निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त एका आकड्यावर विश्वास ठेवू नका. संपूर्ण माहिती पाहत चला, मगच निर्णय घेत चला. काल मी जो मुद्दा मांडला होता, आज काही मार्केट पाहिल्यानंतर परत तोच मुद्दा समोर आल्यासारखं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ परत बनवला. का तर ते शेतकऱ्यांना पण समजलं पाहिजे की कोणता कांदा आहे आणि त्याचा काय रेट निघतो आहे. तर ते तुम्हाला समजलं असेल काही आता बियाण्याची खरेदी चालू झालेली आहे. भरपूर ठिकाणी बियाणं खरेदी होत आहे. त्यामुळे हा रेट वेगळाच आहे. त्याचा रेट अजून पण वाढेल. ते काही नाही, मनभाव आहे ना, त्याला एकच ट्रॅक्टर घ्यायचा असतो. का तर तो एक ट्रॅक्टर घ्यायचा म्हणजे तो कुठल्याही भावात घेऊ शकतो, असं होऊ शकतं ना. तर त्यानुसार तुम्ही निर्णय घेत चला. जर तुम्हालाही वाटलं असेल प्रत्यक्षात शेतकऱ्यापर्यंत खरी आणि अचूक माहिती पोहोचत आहे मी, तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. जय हरी. धन्यवाद.